नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज। गडचिरोली जिल्ह्यात आज इतिहास घडलेला आहे। तब्बल 61 माओवादींनी शस्त्र खाली ठेवत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे। 4 दशकांपासून जंगलात हिंसेचा मार्ग स्वीकारलेल्या या माओवादींनी आता शांततेचा मार्ग निवडलेला आहे। माओवादी नेता मलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याच्या पुढाकाराने हे सामूहिक आत्मसमर्पण पार पडले। गडचिरोली पोलिसांनी कुठल्याही रक्तपाताशिवाय माओवाद विरोधातील लढाईत मोठा विजय मिळवलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस मुख्यालयात हा ऐतिहासिक सोहळा झाला। यावेळी आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादींनी त्यांचा शस्त्रसाठा मुख्यमंत्र्यांसमोर खाली ठेवला। माओवाद्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवादाच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं चित्र दिसत आहे। भूपती उर्फ सोनू याने सरकारसोबत संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करत शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे। त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की सशस्त्र संघर्षाऐवजी सरकारसोबत चर्चा आणि विकासाचा मार्ग स्वीकारणे हाच आता योग्य पर्याय आहे। त्याच्यासोबत 2 जहाल माओवादी कमांडर आणि अनेक सक्रिय सदस्यांनीही शस्त्र खाली ठेवलेले आहेत। हा आत्मसमर्पण कार्यक्रम काल रात्री छत्तीसगड सीमेलगतच्या जंगलात झाला असल्याची माहिती मिळालेली आहे। या शरणागतीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालेले आहे, कारण गडचिरोलीच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात माओवादी आत्मसमर्पण कधीच झालेलं नव्हतं। 1980 साली गडचिरोली जिल्ह्यातील मोयाबिन पेठा येथे CRPF आणि माओवादी यांच्यात पहिली चकमक झालेली होती। त्यानंतर 1982 मध्ये सिरोंचा जवळील अमरादी येथे माओवादींनी सामान्य नागरिकांवर पहिला हल्ला केला। तेव्हापासून सुरू झालेला हिंसाचार, अपहरण, बॉम्बस्फोट आणि भीतीचे साम्राज्य गडचिरोलीच्या जंगलात कायम होतं। पण आज जवळपास 40 वर्षांनी त्या हिंसेवर शांततेचं वलय उमटलेलं आहे। मलोजुल्ला वेणुगोपाल राव हा माओवादी चळवळीचा मेंदू मानला जातो। त्याच्या नावावर 6 कोटी रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं होतं। तो माओवादी संघटनेच्या पॉलिट ब्युरो आणि सेंट्रल कमिटीचा सदस्य राहिलेला आहे। त्याने दक्षिण भारतातील अनेक चकमकींमध्ये नेतृत्व केलेलं होतं, पण शेवटी बंदुकीपेक्षा संवाद अधिक प्रभावी ठरतो यावर त्याने विश्वास ठेवला। त्यामुळे या आत्मसमर्पणाला प्रतिकात्मक आणि भावनिक महत्त्व आहे। राज्य सरकारने गेल्या काही वर्षात माओवाद्यांविरोधात सुरक्षा आणि संवाद या दुहेरी धोरणावर भर दिला। पोलिसांनी केवळ बंदुकीने नव्हे तर विश्वासाने माओवादी कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं। गडचिरोली पोलिसांच्या या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यापूर्वी स्पष्ट केलं होतं की माओवाद्यांचा पराभव बंदुकीने नव्हे तर विकास आणि विश्वासानेच होऊ शकतो। आज त्यांच्या विचाराचं प्रत्यक्ष दर्शन घडलेलं आहे। या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली जिल्ह्यात शांततेचा नवा अध्याय सुरू झालेला आहे। जंगलात लपून राहणाऱ्या आणि भीतीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या माओवादी संघटनांनी आता नवा विचार स्वीकारलेला आहे। समाजमुखी जीवन जगण्याचा निर्णय घेत या माओवाद्यांनी हिंसेच्या अंधारातून बाहेर पडून प्रकाशाकडे वाटचाल केलेली आहे। महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी घटना आहे। शस्त्र खाली ठेवणाऱ्या माओवादींच्या डोळ्यात आता नव्या आयुष्याचं स्वप्न आहे। त्यांच्यासाठी शासनाने पुनर्वसनाची योजना तयार केली असून शिक्षण, रोजगार आणि समाजात पुनर्वसनासाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत। गडचिरोलीच्या जंगलातून आता गोळीबाराचा आवाज नाही तर शांततेचा आणि विकासाचा संदेश घुमतो आहे। आजचा हा दिवस माओवादाविरोधातील संघर्षात केवळ विजयाचा नाही तर बदलाच्या आशेचा दिवस ठरलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।